हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जो तुम्ही फ्लॅश कार्ड साठी प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासाठी मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी ज्यांनी फ्लॅश कार्ड ऑर्डर केले आहेत त्यांना हा असा एक बॉक्स मिळाला असेल. त्याच्यात MRTP, व्हॅल्युएशन आणि UDCPR असे सगळे तिन्ही मिळून कार्ड्स याच्यात आहेत. बट हाऊ टू रीड दिस फ्लॅश कार्ड आणि ऍक्च्युली फ्लॅश कार्ड कसं आहे, कसं डिझाईन केलंय आणि त्याचा जर का तुम्हाला पुरेपूर वापर करायचा असेल तर तुम्ही ते फ्लॅश कार्ड कसे वाचायला पाहिजे याच्यासाठी आज मी हा लेक्चर करते. सो अजूनही तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो दॅट तुम्हाला UDCPR म्हणा किंवा MRTP किंवा व्हॅल्युएशन वाचताना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणार नाही. सो विल स्टार्ट की जो तुम्हाला बॉक्स मिळालेला आहे तो अनबॉक्स केल्यानंतर तुम्हाला त्याच्यात तीन डेक म्हणजे तीन टाइप्सचे कार्ड्स दिसतील, राईट? सो एक असेल MRTP ऍक्टचं, एक असेल व्हॅल्युएशनचा आणि एक असेल UDCPRचा. UDCPRचे थोडे मोठे कार्ड्स आहेत. एक या या साईजचे कार्ड आहेत, राईट? सो आता बघा, फॉर एक्झाम्पल मी एक छोटा पार्ट घेऊन बघतीये, सांगतेय की जर का सेकंड, जर का आपण रिक्रिएशनल ओपन स्पेस बद्दल बोलतोय तर दिस इज अन UDCPRचा एक पेज की ज्याच्याबद्दल रिक्रिएशनल ओपन स्पेस बद्दल काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत. की 10% रिक्रिएशनल ओपन स्पेस द्यायला पाहिजे. सबडिवायडेड किंवा म्हणजे अनऑथराइज्ड प्लॉट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कशा प्रकारे रिक्रिएशनल ओपन स्पेस सोडता येतं. सो देर आर द 3 क्रायटेरिया की 10% म्हणा किंवा 75% ऑफ FSI म्हणा किंवा एक्स्ट्रा पे करून फुल FSI. अशा प्रकारे तुम्ही तो FSI वापरू शकता. सो जर का तुम्ही कार्ड मध्ये बघाल तर देर इज वन कार्ड दॅट इज द रिक्रिएशनल ओपन स्पेस वाला कार्ड की कशा प्रकारे रिक्रिएशनल ओपन स्पेस तुम्हाला सोडायची आहे. सो इथे या कार्ड मध्ये जर का तुम्ही बघाल तर 3 पॉइंट मध्ये ते डिस्क्राईब केलेलं आहे. जसं याच्यात क याचं पूर्ण एक कर्क काढून त्याच्यात डिस्क्राईब केलंय की कोणत्या ठिकाणी तुम्ही तो म्हणजे स्पेस सोडायला पाहिजे आणि इन अदर केस ती कशा प्रकारे सोडता येईल. ठीक आहे, म्हणजे कळलं की UDCPRची ही तरतूद या एका छोट्याशा कार्डमध्ये रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मिळाली, राईट? आता बघा, जसं मी आता तुम्हाला सांगते की या कार्डमध्ये हे पूर्ण असं डिस्क्राईब केलेलं आहे. सिमिलरली त्याच्याच खाली ती रिक्रिएशनल ओपन स्पेस कशी प्रोव्हाइड करायची त्याच्यासाठी 3 वे सांगितले. एक ते ग्राउंडवर, नाहीतर अर्धी पोडियमवर आणि अर्धी ग्राउंडवर किंवा पोडियमवर. सो त्या तिन्ही केसेस कशा आहेत याच्यासाठी प्रॉपरली पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. म्हणजे हे जेवढं इथे वर्डिंग्स फॉर्मॅटमध्ये लिहिण्यात आलं आहे ते बघा की सपोज ऑप्शन नंबर 1 की पूर्णतः ग्राउंडवर द्यायचं असेल तर मार्जिनल ओपन स्पेस किती सोडायला पाहिजे. स्पेशल बिल्डिंग असेल तर किती, नॉन स्पेशल बिल्डिंग असेल, जनरल बिल्डिंग असेल तर किती. आणि दिस इज द वन थिंग की पूर्णतः जर का तुम्ही ग्राउंडवर देत असाल तर दिस इज द वन वे. सेकंड वे, जर का तुम्ही 50% पोडियमवर देताय आणि 50% ग्राउंडवर देताय तर मार्जिनल ओपन स्पेस किती सोडायची आणि ती कशी देता येईल रिक्रिएशनल ओपन स्पेस हे तुम्हाला पिक्टोरियली इथे दाखवण्यात आलेलं आहे, राईट? आता थर्ड केस असा आहे की जर का तुम्ही एंटायर पोडियमवर देण्याचा म्हणजे इफ यू ऑप्ट फॉर द एंटायर रिक्रिएशनल ओपन स्पेस पोडियमवर देत आहे तर 1.5 मीटरची स्ट्रीप ही ग्राउंडवर फिरवली पाहिजे. सो बघा, पिक्टोरियली इथे तुम्हाला दिसतंय की पूर्ण म्हणजे ग्राउंडमध्ये 1.5 मीटर स्ट्रीप. म्हणजे खूपदा असं होतं की आपल्याला काही गोष्टी लक्षात राहत नाही पण तेच इमेज बघून त्या गोष्टी खूप इझिली लक्षात राहतात. सो दिस इज वन अटेम्प्ट की सगळ्या गोष्टी पिक्टोरियली दाखवायच्या आणि पिक्टोरियली तुम्हाला ते कळेल, राईट?
अजूनही हा पूर्ण संपलेला नाहीये. त्याच्यानंतरचा पॉइंट काय होता की जर का एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी रिक्रिएशनल ओपन स्पेस विचार करतोय तर कोणत्या प्रकारचे क्रायटेरिया आहे याच्यावर न्यूमरिकल एक्सपेक्ट करू शकता. सो याच्यातही एक छोटासा पार्ट करून तुम्हाला सांगितलेला आहे की तिथे किती म्हणजे रिक्रिएशनल ओपन स्पेस एज्युकेशनल पर्पजसाठी किती सोडावी लागते. डिपेंडिंग अपॉन द एरिया पर्सेंटेज ऑफ प्लेग्राऊंड कसं डिसाईड करतात हे इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. राईट. त्याच्यानंतर खालच्या 2 पॉइंट्स मध्ये होतं की ग्रीन बेल्ट मध्ये कशी ओपन स्पेस सोडता येतं आणि ओपन स्पेसची जी तुम्ही डिमेन्शन घेणार आहे ते मिनिमम किती आहे. तर बघा त्याच्यासाठी सुद्धा कार्ड्स बनवण्यात आलेले आहेत की मिनिमम ओपन स्पेस डायमेन्शन काय असायला पाहिजे. तर बघा की इथे इथे पिक्टोरियली नाही सांगितले पण सांगितले की इट शुड नॉट बी लेस दॅन 10 मीटर अँड इफ द ऍव्हरेज विड्थ ऑफ सब रिक्रिएशनल ओपन स्पेस इज लेस दॅन 20 मीटर देन द लेंथ शुड नॉट बी एक्सीड द 2.5 द ऍव्हरेज विड्थ. आता वाचताना डिफिकल्ट जातं पण तेच बघितल्यावर इट इज इझी. मिनिमम विड्थ किती असायला पाहिजे 10 मीटर. ती 20 मीटर पेक्षा कमी असायला पाहिजे तर त्याचं वेट 2.5 टाइम्स द एक्स असतं. म्हणजे इथे जर का इथे आपण या सगळ्या गोष्टी पिक्टोरियली दाखवल्यामुळे लक्षात ठेवायला खूप इझी पडतं. सेम थिंग ओपन स्पेस म्हणजे ग्रीन बेल्ट मध्ये ओपन स्पेस कसं सोडता येईल. सो 5 मीटर फॉर द म्हणजे रिव्हर, 9 मीटर फॉर द नाला, या सगळ्या गोष्टी इथे क्लिअरली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून दिलेल्या आहेत की पूर्ण युडीसीपीआर मध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटत आहे त्यांना एक्स्ट्रॅक्ट करण्यात आलं आणि त्याच्या कार्ड्स बनवण्यात आलं सो दॅट तुम्ही याला रिवाइज कराल. बघा एज्युफेस्ट अकॅडमी नेहमी प्रयत्न करत असतं की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या चांगल्या प्रकारे कंटेंट द्यावा. सो फर्स्ट थिंग इज फुल कोर्स. तुमचं सगळं काही अभ्यास झाला असेल आणि जस्ट यू हॅव टू एक्सेस द एज्युफेस्ट अकॅडमीज कोर्स तर त्याच्यासाठी रिव्हिजन कोर्स आहे. फक्त रिव्हिजन कोर्सही घेऊ शकता. जो फुल कोर्समध्ये सगळे लेक्चर्स आहेत तर सेम लेक्चर्स आर देअर इन द रिव्हिजन बॅच. ओनली द डिफरन्स इज द व्ह्यू टाइम. राईट. आणि जर का अभ्यास पूर्णतः झाला असेल तर फ्लॅश कार्ड थ्रू तुम्ही तुमच्या अभ्यासाला एक चांगल्या प्रकारे डिरेक्शन देऊ शकाल सो दॅट तुमची रिव्हिजन बेस्ट होईल. म्हणजे चुकून मुकून एखादा तुमचा युडीसीपीआरचे पॉईंट सुटले, एमआरटीपीचे सुटले किंवा काही समजलं असेल तर दिस कार्ड इज गोइंग टू हेल्पफुल फॉर यू. इवन म्हणजे एमआरएनटीपी म्हणा किंवा व्हॅल्युएशन म्हणा त्याचे सुद्धा छोटे कार्ड्स की एक छोट्या याच्यात तो ऑलमोस्ट प्रॉपर सेक्शन कव्हर होतोय. एक छोट्याशा कार्डमध्ये तिथली त्याची व्हॅल्युएशनची डेफिनेशन, व्हॅल्युएशनच्या ज्या वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स आहेत, सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल, सगळे जे अप्रोचेस आहेत ते एका छोट्याशा कार्डमध्ये कव्हर करण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अगेन रिक्रिएशनल ओपन स्पेस कुठे नाही सोडवण्याची गरज आहे तर त्याच्यासाठी सुद्धा की कुठे सोडवण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी सुद्धा अगेन वी हॅव अ कार्ड की रिक्रिएशनल ओपन स्पेस नॉट रिक्वायर्ड. इन विच केसेस इट्स नॉट रिक्वायर्ड. म्हणजे बघा आता ह्या फ्लॅश कार्डवरनं तुम्ही एमसीक्यू बनवण्याचा प्रयत्न करा. इथे जर का तुम्ही एक एक फ्लॅश कार्ड बघाल तर तुम्हाला कळेल की त्याच्यावर किती सारे आणि किती चांगले एमसीक्यू बनवू शकतात. स्टार्टिंग फ्रॉम की बाबा किती रिक्रिएशनल ओपन स्पेस सोडावं लागतं, किती एरियासाठी सोडावं लागतं, अनऑथराइज किंवा सबस्टँडर्ड प्लॉट्स असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं. सो इथेच तुमचे 3 एमसीक्यूज बनले. त्याच्यानंतर रिक्रिएशनल ओपन स्पेस जर का 100% ग्राउंडला देत असाल आणि स्पेशल बिल्डिंग असेल तर मार्जिन किती सोडायची बघा, अजून एक एमसीक्यू बनलं. सो अशा प्रकारे तुम्ही फ्लॅश कार्ड वाचता वाचता तुम्ही स्वतःचे क्वेश्चन बँक बनवू शकता आणि दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन दी अपकमिंग एक्झाम. राईट. सो रिव्हिजन कोर्स किंवा फ्लॅश कार्ड या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. ऑर्डर करा. तिथून तुम्हाला एक 5 वर्किंग डेज मध्ये तुम्हाला तुमच्या इथे ते बॉक्स मिळेल. थँक्यू. थँक्स अ लॉट.